जय श्रीराम. गेले 73 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांचं पुस्तक वाचन करत आहे आणि आजचा हा 74वा दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत, ज्यांनी श्रीरामाच्या नावाचा जप आयुष्यभर केला आणि श्रीरामाच्या नावाची किंवा जन्माची, त्यांच्या आयुष्याची महती सगळ्यांना साध्या सोप्या भाषेत सांगितली. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे फायदे काय आहेत, हे त्यांनी ह्या 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात आपल्याला सांगितलेलं आहे, शेअर केलेलं आहे. आणि प्रत्येक दिवसाकरता एक प्रवचन, असे 365 दिवसांचं म्हणजे वर्षभरासाठी त्याने हे प्रवचनचं पुस्तक आपल्यासाठी ठेवलेलं आहे. एका दिवसाचं एक पान जे वाचायला साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात. स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतील. आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या धर्माची, जातीची, वयाची, कोणत्या प्रकारच्या आर्थिक स्थितीची, तुमच्या शैक्षणिक पात्रतेची, कशाची स्थळ, काळ, वेळ कशाचंच रिस्ट्रिक्शन नामस्मरणात नसतं. नामस्मरण तुम्ही 1 मिनिटं करा, तुम्ही 1 तास करा, 1 माळ करा, 10 माळ करा. तुमची इच्छा. तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री करू शकता. रात्री झोपण्याच्या अगोदर, सकाळी झोपेतून उठल्यानंतर, चालत असताना, गादीवरती झोपल्यानंतर, बसून, ट्रॅव्हल करत असताना, अंघोळ करत असताना, म्हणजे नामस्मरण एवढी सोपी गोष्ट आहे, की ज्याच्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचा खर्च लागत नाही आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची कोणत्या प्रकारचा त्रास देत नाही. असं साधं सोपं नामस्मरण महाराजांनी आपल्याला, या सगळ्या संतांनीच सांगितलेलं आहे. मग दुसऱ्या कठीण गोष्टी करण्याच्या ऐवजी नामस्मरण का करू नये? तर आजचा हा 74व्या दिवसाचं जे वाचन आहे, ते आता आपण करूया. आणि जे त्याचा जो टॉपिक आहे, विषय आहे, तो आहे प्रपंचातली आपलेपण भगवंताकडे वळवं. हे शीर्षक आहे. प्रेम हे सर्वांना उपजतच येत असते. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी यांच्यावर प्रेम कसे करावे, हे कोणी शिकवावे लागत नाही. आपण बऱ्याच वेळेला बघतो, म्हणजे फक्त मनुष्यच नाहीत, तर प्राण्यांना देखील आपल्या मुलांवरती प्रेम करणं सहज जमतं. म्हणजे त्याला कोणी प्रेम करणं शिकवावं लागत नाही, ते आपल्या DNA मध्येच असतं. एकदा आपले मानले, की प्रेम आपोआप निर्माण होते. पण हे प्रेमसुद्धा खरे बघितले तर स्वार्थी आहे. मुलगा ऐकत नाही. तो वाटेल तसे वागतो, तशी आपण तक्रार करतो. त्याच्यावर जर आपले खरे प्रेम असेल, तर आपण तशी तक्रार करणार नाही. परंतु त्याच्यामागे हा माझे ऐकत नाही, हा अहंकार, स्वार्थ आहे. एक गृहस्थ मला भेटले. त्यांना मी विचारले, "झाले का मुलाचे लग्न?" ते म्हणाले, "नाही, उद्या आहे." "मुलगा चांगला वागतो का?" असं मी विचारल्यावरती ते म्हणाले, आत्ताच नाही सांगत, 6 महिन्यांनी सांगेन. स्वार्थाचे प्रेम इतके अशाश्वत आहे. म्हणजे आपण जे प्रेम करतो, त्याच्यामध्ये जर स्वार्थ असेल, तर ते जास्त काळ टिकून राहू शकत नाही. म्हणजे निस्वार्थी प्रेम करावं, असं महाराज आणि सगळे संत सांगतात. मला सांगा, अशा स्वार्थाच्या प्रेमापासून सुख तरी कसं लाभेल? प्रपंचात आपण केवळ कर्तव्यबुद्धीने वागावे. मग माझा मुलगा ऐकत नाही, हा प्रश्नच राहणार नाही. खरोखर प्रपंच हा एखाद्या प्रयोगशाळेसारखा असतो. जे आहे. कॉलेजचे शिक्षण पुरे करण्यासाठी काही महिने तिथे शिकावे लागते, असे म्हणतात. या प्रयोगशाळेतून काही उत्पादन करण्याचा उद्देश नसतो. फक्त मुलांना शिकवण्यासाठी याचा उपयोग होतो. तिथेच सर्व काही शिकून घ्यायचे असते. ते किती उपयोगी पडेल, त्यापासून किती फायदा होईल, याची अपेक्षा ठेवायची नसते. त्याचप्रमाणे प्रपंच ही परमात्म्याची प्रयोगशाळा समजावी. म्हणजे आपण प्रयोगशाळेमध्ये बरेचसे प्रयोग करतो, ज्याचा आपल्याला काहीतरी फायदा होतो, काहीतरी शिकायचं असतं, आपल्याला जीवनात त्याचा काहीतरी उपयोग होणार असतो. तसंच हा परमार्थ असतो. ही म्हणजे प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा आहे. म्हणजे आपण इथे काहीतरी जे कर्म करतो, त्यातून आपण शिकत असतो आणि आपल्याला त्या आयुष्यभर उपयोगी पडत असतो. आजपर्यंतचा आपला अनुभव
पाहिलं तर आपण केले असे थोडेच असते. म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे योग्य रीतीने करावे. आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये. प्रत्येक गोष्ट घडायला योग्य काळवेळ यावा लागतो. तेव्हा कर्तव्य बुद्धीने वागून काही ते करा आणि भगवंता, हा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे असे म्हणा. म्हणजे कर्म आपण करायची असतात. पण ते कर्म करत असताना त्याचं क्रेडिट आपण घेऊ नये. ते त्याच्याकडेच ठेवा, म्हणजे त्याच्या इच्छेने चाललंय असं म्हणावं. म्हणजे आपोआपच भगवंताचं प्रेम आपल्याला लागेल. प्रपंचातले हे आपलेपण ते भगवंताकडे वळवा. घरातल्या मंडळीवरती निस्वार्थी बुद्धीने प्रेम करायला शिका. म्हणजे परमार्थ आपोआप साधेल आणि आपलेपणा भगवंताकडे वळल्यावरती भगवंतावर प्रेम चढेल. याकरता काही वेगळे करणे नको. हा आपलेपणा निर्माण होण्यासाठी भगवंतापासून आपले नडते ही भावना निर्माण झाली पाहिजे. म्हणजे आपण भगवंताशिवाय काही करू शकत नाही, ही आपल्या मनात जर भावना असेल, तरच अशा गोष्टी होतात. याच करता आपण त्याच्या अखंड सहवासात राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्या नामस्मरणानेच हे ही गोष्ट सहज साध्य आहे. म्हणजे आपण जेव्हा त्याचं अखंड नामस्मरण करतो, की त्याचं नामस्मरण करतो, तेव्हा आपण त्याच्या सान्निध्यात राहतो. म्हणजे देव म्हणजेच तसं नाव आणि नाव म्हणजेच तसं देव. हेच संतांनी किंवा महाराजांनी देखील पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. तर शेवटचं वाक्य, वाचलेले विसरेल, पाहिलेले विसरेल, कृती केलेले विसरेल, पण अंतःकरणात घट्ट धरलेले नाम कधी विसरायचे नाही. म्हणजे आपण जे नाम घेतो, ते आपण कधीच विसरू शकत नाही. हेच महत्त्व आहे. म्हणून प्रपंचातले आपलेपण भगवंताकडे वळवा, असं महाराज सांगतात. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. हे 74व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन केलं, त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावो, हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि ते संबोधतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.